आता मग पक्षाकडे इतकं आर्थिक पाठबळ आहे की नाही आणि नेमकं काय सत्य परिस्थिती आहे? लोक वर्गणी देतात, तुम्हीच कबूल केलेलं आहे. क्राऊड फंडिंग आम्ही असताना करतो. त्याच्याच बरोबर असताना QR कोड मार्फत तुम्हाला असताना फंडिंग करता येते. आणि आमचं जेवढं अकाउंट्स आहेत ते सगळे आम्ही असताना वेबसाईटवरती टाकतो. हे बरोबर आहे की मी असताना हेलिकॉप्टरने फिरतोय आज. याचं कारण की मला असताना सगळे मतदारसंघात माझा प्रचार हा जर करायचा असेल तर ते एक माध्यम आहे की जे मला वापरावं लागतं. या माध्यमाचा असताना खर्च जो आहे, जो आमच्या असताना जेवढे स्टाफ प्रचारक आहेत या सगळ्यांचा असताना खर्च हा पार्टी अकाउंट मधून होतो. जो प्रचार केला आणि त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर रेसवर आपली वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर लोकसभा वणी आणि चंद्रपूर दिसत होती. पण आता रेसच्या बाहेर टिकून राहिली. मी नाही म्हणत जनतामध्ये, तर यासाठी तुम्हाला तुम्ही काय? माझं म्हणणं असं आहे की रिझल्ट होईपर्यंत कोणी जजमेंट देऊ नये असं माझं आग्रह आहे. प्रत्येकाची मतं ही असतात. माझं जे आज अनालिसिस मला असताना जे दिसतंय त्या ह्याच्यामध्ये असताना आदिवासी हा जो आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये. आणि त्याचं कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलंय हा इश्यू ना तुम्ही हायलाइट केला, ना कधी बघितला, ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं, किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चीड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे जे प्रिडिक्शन जे चाललेले आहेत त्या तुमच्या प्रिडिक्शन्स खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो. पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका एवढं फक्त विनंती. बाळासाहेब इकडे तुम्ही इंडी आघाडी सोबत वारंवार जागांसाठी तडजोड करता आणि मागच्या काही वर्षात लक्षात येते की प्रत्येक वेळेस त्या काही तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि तुम्ही बाहेर पडता. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्ही त्या टेबलवर बसणार आहात तडजोड? नाना पटोलेंना हा प्रश्न विचारला तुम्ही काय की त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार का घेतली? तुम्ही हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिसेल. बट जर किसी प्रश्न का एक्सटेंशन है, जैसे कि आपने स्टार्टिंग में कहा मोदी साहब उसी पर को आप रट रहे हो. जो हम लोग ने बात कही कि पिछले बार के जो है 9 सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले, हिंदुओं के वोट मिले. आपने इसको कभी ध्यान से देखा ही नहीं और इसलिए आपका जो है जो कहने जा रहा है वही आप सुनते रहे हो, दूसरा कोई है नहीं. हमारे विचार जो है उन्हें विचार है, लोगों का जहन कोई बना नहीं, जहन बना हुआ है. इसलिए मैं कह रहा हूं, मैंने ये इसलिए बात कही आपसे कि मैंने आंकड़े को ऊपर से बता दिया था कि 9 सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं. इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा है वो गलत है. देखिए अलायंस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता है. अब ऐसा है, मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट
एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है, तो इसका मतलब क्या है? आप उसका मतलब निकालते ही नहीं हो। नए चेहरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको आप नहीं रिपीट करते हो। जो गिरा हुआ है उसको है। मैंने आज 2 नाम बताया, मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है। ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने। उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है। तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? भाजपसोबतच झालेलं काय? छत्रपती जे आहे शाहू महाराज हे वंशज नाहीये असं म्हणणं आहे तिथे उमेदवारांचं, आणि याला बावनकुळेंनी समर्थन देखील. जगाला माहिती आहे आणि जगाने एक्सेप्ट केलेलं आहे की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे, त्यांचे जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत. त्याच्यामुळे जगाने मान्य केल्यानंतर, 2 गाढवांनी कॉमेंट केल्यानंतर त्याच्यावरती आपण कॉमेंट करावं असं मला वाटत नाही. तो इस बार कितने सीटें आप ला रहे हो? 4 तारीख तक रुकी है. जिजाऊ संघटनेचे संस्थापक देण्याची सागर हे जिजाऊ विकास पार्टीमधून येणारी लोकसभा निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी समर्थन दिले आहे. त्याबाबत तुम्ही वाचताय का त्याच्यामध्ये? प्रश्न आहे. अच्छा, प्रश्न आलाय तुमच्याकडे, तुम्ही स्वतःच विचारा, दुसऱ्याचं कशाला विचारताय? निर्भय मनेचा असणारा एक कार्यक्रम झाला होता. ऍडव्होकेट वसंत आसिम सरोदे आणि इतर यांनी. पण आता तेच सगळे अडकलेले आहेत. त्यांचेच मला फोन येतात, तुम्ही जे म्हणत होतात ते खरं आहे, आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे होतं त्यावेळेस. तर आता प्रचार कोणाचा करायचा आणि प्रसार कोणाचा करायचा हाच त्यांच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे.